जरांगेंनी आता मराठा आंदोलकांनी गजबजून गेलेलं सीएसएमटी परिसर आज रिकामा झालाय। गेले 5 दिवस मराठा आंदोलक या परिसरामध्ये ठाण मांडून होते आणि त्यामुळे या परिसरात मोठीच कोंडी झाली होती। मात्र आता शासनाने मागण्या मान्य केल्या आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि मुंबई रिकामी करण्याचे आदेशही दिले आणि त्यानंतर हा संपूर्ण परिसर रिकामा झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन संपलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत मुंबईकरांचं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झालेलं आहे। सध्या मी पालिकेच्या मुख्य चौकामध्ये आहे आणि याच ठिकाणी मागील 5 दिवस आपण पाहिलं तर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी होती। संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला होता। पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं होतं, वाहतूक कोंडी झाली होती आणि मुंबईच्या अनेक रस्त्यांवरती आपल्याला मराठा आंदोलक पाहायला मिळत होते आणि त्याच्यामुळे कोर्टाने देखील राज्य सरकारलाही आणि मुंबई पोलिसांवर देखील या निमित्ताने खरं तर एक झोड जी आहे ती उठवलेली होती। मात्र आज सकाळपासून आपण पाहत आहोत की मुंबईचे सगळे रस्ते आता रिकामी झालेले आहेत, वाहतूक पूर्वपदावरती आलेली आहे। मुंबईकरांचं जे जनजीवन आहे ते पुन्हा एकदा नित्यनियमाने सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईचा हाच तो रस्ता आहे ज्या ठिकाणी मागील 5 दिवस एकही गाडी खरं तर जाऊ शकत नव्हती। इतकं मराठा बांधव जे ते खरं तर या ठिकाणी जमलेले होते। मात्र मुंबईकरांचा जो एक रुटीन जे आयुष्य आहे ते पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।